नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की पूर्ण आजी सायलीशी बोलताना कबूल करते की ती चूक फक्त कल्पनाचीच नव्हे तर तिचीही होती. त्या दोघींनीही माणसं ओळखण्यात चूक झाली आणि अनवधानाने त्यांनी घराचा पाया हलवण्यासारखं मोठं पाऊल उचललं होतं. मात्र योग्य वेळी सायलीने परिस्थिती हाताळली. आता पूर्ण आजीला ठाम विश्वास वाटतो की सायलीच हे घर सक्षमपणे सांभाळू शकते. हे मान्य करत पूर्ण आजी तिच्या जवळच्या सर्व घराच्या चाव्या सायलीच्या हवाली करते. सायली भावुक होते आणि तिला प्रेमाने मिठी मारते. यानंतर अर्जुन गुपचूप घर सोडून निघत असताना सायली त्याला थांबवते. ती म्हणते, आई आणि आजीचं तुमच्यावर लक्ष नसलं तरी माझं आहे. आज तुम्हाला घराबाहेर जाऊ नाही असं आजीनं सांगितलं होतं ना. अर्जुन उत्तर देतो की त्याला कोर्टात जायचं आहे कारण तो वकील आहे. तेव्हा सायली ठामपणे म्हणते, तुम्ही माझ्या आधी आहात, मग वकील. आता तुम्ही कुठेही जाणार नाही असं म्हणत ती आपल्या पदराने त्याचा हात बांधते. हे दृश्य पाहून पूर्ण आजी आणि कल्पना हसू लागतात. दुसऱ्या बाजूला महिफत काही गुंडांना निर्दयपणे मारहाण करत असतो. गुंड त्यांची माफी मागताना तेव्हा महिफत म्हणतो, चूक झाली आहे ना, मग शिक्षा तर भोगावीच लागेल. त्यातलाच एक गुंड दुसऱ्याच्या वतीने माफी मागतो. मात्र महिफत संतापाने होतो आणि सरळ त्याला गोळी मारून ठार करतो. आता येणाऱ्या भागात महिफत कशा प्रकारे सुभेदारांचा बदला घेणार हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.